बापू चालले का फॅक्टरीत? हा. हो रे राजकुमार. काय गड्या राजकुमार? हम्म, काल मी जर जास्तच गरम झालो नाही, तुला राग आला का? नाही नाही. त्यात काय? अरे बा तुम्ही लय कमी गरम होता. माय बाबा, माय बाबा तू इतके गरम होतात की अशी शिळ्याची लाखोडीच वाहतात. ओ, माहित आहे का? म्हणजे इतके गरम होतात की त्याच्या डोक्यावर जो गंज ठेवला तर चहा शिजते. तुम्ही तर लय कमी गरम झालते. तुमच्या डोक्यावर तर आईस्क्रीम ठेवलं तर तीनच तुपी घोललो. तो चहा कशी जीन. काय लेका ते काय तुला आता राग नको मानू हा. राग नको मानू दोस्ता. हा. अरे काय बाप्पू, मला राग गीग नाही येत ना. त्यात काय तुम्ही काळजीपोटी बोलले. ते जरसक मलाही चुकलंच. ते ते आवाज नाही येत जाय बाप्पू तर ती फोनचा. म्हणून ते जसं ते मिसअंडरस्टँडिंगच झालं सगळं. अरे जाऊ दे, पण तोल्यावर चिडलो मी, तुला बोललो. हा. पण तू लाड कसा आहेस बरं मला? हा. राग नको मानू का? काय चालू आहे बाप्पा? मा भावाले मस्का लाव ना, लाडका साळ्याले. हा काय बा वहिनी, आता लाडका साळा आहे बा. पण काल जर आता साड्यावर जर आवाज गरमच चढला होता मला. तो म्हणून त्याला म्हटलं बा राग नको मानू बा. पण वहिनी तुम्हाला राग नका येऊ दे बा, म्हणजे नाही तर मनसान मा भावाले बोललाच. हा, बाय बाय लोकच आहात तुम्ही. बोलले म्हणून काय झालं? अरे राजकुमार, तुला का राग आला का? नाही हो बाई, काही बोलतं का? बाप्पूचा कायचा राग आहे? रवी, राजकुमारचं काही तसं काही नाही आहे, त्याला राग गीग नाही येत. मा भाऊ काही येत का असा नाही आहे फुगल्या गालाचा, तर राग नाही येत त्याले. आता ते चिडलं तर झालं थोडस, मग काय काळजीपोटी हाय की रे राजकुमार. बापूले काळजी वाटली, असं वाटलं रश्मीबाई गर्दी म्हणून म्हणलं. अरे बा बाप्पू सांगितलं ना, मला रागीग नाही येत. अम्म्या तुमच्यापेक्षा लय राग पाहिलाय. तुम्ही तर मा बाबाचा राग पाहिलाच नाही अजून. हो, आमचे काकाही लय गरम होतात. चल गड्या, रात्री ये बाय. तू बहिणी म्हणे, रश्मी म्हणे, काय म्हणे तुम्ही म्हणे मला बोलले तर बोलले म्हणे, राजकुमारली बोलले, त्याला काय वाटीन म्हणे तो पाहुणा आला आपल्या घरी. मला लेख खराब वाटलं, मी म्हटलं हो लेख. जाऊ दे, राग नको मानू गोळ्या काय. हा? चल चालतं का फॅक्टरीत? काय करता घरी नाही तरी चाल ना. चल, मस्त दही समोसा खाऊ घालतो तुला तिकडे. हाल चला. नाहीतरी आज घरी या बायाने मेथीचे पराठे केली. ते मेथीचे पराठे खात बसल्यापेक्षा दही समोसा खातो मी तुमच्या संग येऊन. चला. चाल मग बाप्पू. दे ना मला गाडीची चाबी. चल दे ना मला गाडी. मला काही येईन गाडी चालवता. दे ना, मी चालवतो ना. नाही रे पाहुणे बुवा, रिकामी काम नका करू. रवी देऊ नका. राजकुमार नाही रे बाबू, हा पाय, पुढच्या वर्षी चालवतो मोठा आला की. अरे बाई, मी इंजिनिअरिंग गेलो ना, मी का लहान राहिलो का? मी 18 वर्षाचा झालो ना. मला लहानच समजते बाई बाई. दे ना हो बाप्पू, दे ना चाबी, मी चालवतो ना. काय झालं? हा काय नाही, राजकुमार आणि रवी गेले बाहेर. राजकुमार रवीले चाबी मागते गाडी चालवायला, मला गाडी शिकवा म्हणते. अ मग दे ना म्हणा. गेले म्हणा तू बाजूला बस, सांग त्याला त्याला चालवता आली पाहिजे. लहान आहे का तो? झाला आता 18 वर्षाचा. नाही हो बाई, हो माय 2-3 दिवसासाठी मला घरी आला आणि काही झालं तर मग काका काय म्हणतील. नाही बाई, मी नाही सांगितलं रवीले. तू लयच भेटव व मोहिनी, आता का तो लहान आहे का? नाही माय, लहानच आहे माय बाई, एकुलता एक आहे, लहानच आहे तो. मीना, माय कुठे गेली व? पोराला एकटं टाकून द्यायला पलंगावर, कुठे गेली माय हे? सांग माय, लेकरू पळायचा भ्यावे लागत नाही गेले. सांग ना बाई, लेकरू एकटंच नाही गेलाय. हो माय बाई, हे तर जागीच आहे. झोप झाली का रे शिवा? कुठे गेली तुझी आई? आ? गादीवर मायावा काही नाही काही नाही, डायरेक्ट गादीवर निजवलं तुले. माय वली गेली करशील ना रे? मायला तर भ्यावे नाही लागत माय बाई. वली गेली एवढी मोठी गादी, एवढी मोठी चादर तर नसतच की नाही. लढू नको, थांबतो मायला आवाज देतो. मीना वा, उठला वा हा. मीना. हो माय बाई, इमले हो, आली थांब थांब. अगं पहिली हे तो पोरग उठला ना. अमाय उठला का? बरं बरं आली थांब. अरे बाबू, झाली का झोपा? झोपा झाली? उठला बाबू? का हो काही
काही टाकत नाहीस काही नाही काही मुतलं घेतलं लेकरू गाडीवर तर गाडी खराब नाही होत. अहो नाही नाही इमले झोपायच्या पहिले एकदा लगविले करायला लावली त्याने की मग करत नाही ते झोपवायला. आता करते बाबू शुशू करायची शुशू. नाही चुचू नाही ये ना बस ना उभी कोण आहेस. अगं बस ना बदरच ये बस होती बदर खाली काय बसतं व. माय म्या म्हणलं माय गाडी खराब होईल म्या काय चप्पल नाही आणली काही नाही तशीच आली घरापासून. माय गाडी किती साजरी आहे नरम नरम. हो माय बाई गाडी महागाची गाडी आहे ना कृष्णा भाऊन स्पेशल बनवून घेतली ना ती कापसाचं रुई नाही ना इमले हा ती फॉर्म आहे ना फॉर्म ना फॉर्मची माहिती आहे ना मा भावाच्या घरी आहे ना माय बाई मा भावाच्या घरी तर त्याच्या पलंगावर तर बाई इतकी मोठी गाडी आहे माय हातभर गाडी उच्ची हो आणि इतकी नरम आहे हो याच्यापेक्षा नरम आहे मा भावाच्या घरची गाडी तिने आणला तर चालते माय बाई पलंग गादी उस्ती तिच्या बापानं दिलं ना हो सबंध दिलं तिच्या बापानं. आणि लय आलं ना मा भाले माय बाई काहीच घ्यायचं काम नाही पडलं ना मा भाले घरी सबन मा भाव जायला आदन आलो मोठ्यातल्या मोठ्या वस्तू पासून तिचे नातेवाईक लय मोठे आहेत ना हो तिचे सोयरेनं लय मोठ्या मोठ्या वस्तू दिल्या तिच्या बापाने लय दिला आंदोलन. हो ना आता मोठ्या लोकांची पोरगी केल्यावर मग काय समधी बराबरी होतेच. बरं आहे ना माय बाई चांगला आहे हो. त्याला मोठ्या लोकांची पोरगी पाहिजे होती माय भेटली त्याच्या नशिबानं त्याला मोठ्या लोकांची पोरगी मग काय माय त्याला आंदोलन भेटलं हुंडा भेटला मोठा सोयरा भेटला पण मा मायले सून नाही भेटली हो बाई ना आम्हाला भाऊजही नाही भेटली त्याला बायको भेटली फक्त बस आणि टोले जंग सोयरा भेटला नाही तर काही आम्हाला भाऊजही भेटली नाही माय मा मायले सून नाही भेटली काय चट्ट माय तिच्या हुंडेले आणि तिच्या साधन आले. जाऊ दे तो खुश आहे ना मग काय करा लागते आता तुला तर बोललं त्याच्या घरी जाऊन राहा लागते काय करा लागते त्याचे ते खुश आहेत ना झालं मग हो माय बाई मग त्याच्यात आपणही खुश पण मायचे येले पाहिले तर मग बरं नाही वाटत ना मग अगो आपल्याला पाणी नाही पाजलं तर चालते काले जातो त्याच्या घरी पण असं वाटते माय हाय तर तिला सुखरूप खाऊन पिऊन ढाळा त्या जन्माला थोडी पुरणार आहे त्याच्या पण करते व चवना सारा मायले देत नाही मला माय सांगते म्हणते आपल्याला म्हणते घ्या जून जेवायला देऊन देते म्हणते जे आहे ते आणि मागून जागरण करतात म्हणते आणि खातात म्हणते. इले दिसते तर इले खा वाटत अशी आणि कसं असते भेटलं नाही की मग अजून खा वाटते नाही मन लय खराब आहे ना भेटलं तर खा नाही वाटणार नाही भेटलं ना तर जाऊ जाऊ त्याच्यावरच पडते असं मन आहे हलकट. पाहिले म्हणतो जाऊ दे ना मा तू का लहान लेकरू आहेस का मग तेच म्हणते नाही ना मा पण देत नाही सांगतो तुले असं वाटते का आलेच सांगतो मा आता आम्हीच काय करू शकतो तू सांगशी नाही मोठं काही तर आता काय करत जाऊ दे असं आहे आता काय म्हणतो माय बाई जाऊ दे कुठलीच नादी लागते या भावजायच्या माहीच कोणती ढंगाची आता तुले का माहित नाही जाऊ दे माय बाई चांगलंच म्हणा लागते मग तुले तर म्हणतो इमले आणत जाय तो मायले महिना दीड महिना ठेवत जाय साजरं सुजरं करून खाऊ घालत जाय तर तू आणतही नाहीस हो ना व आणतो करतो पण मला बी काय आणणं होत नाही बिचारे पण या बारीनं आणतोच मी मले रामचे बाबाही म्हणत आण म्हणत मायले आणतो म्हणत आण म्हणत व मले ते मग मी आणीनच बाई त्याला धाडीने ऑटो घेऊन न्यायले जा म्हणे घेऊन या म्हणे मायले खरंच ठेवतो 2-4 महिने राय ना माय चांगलं काही खाऊ घातल्या जाते हिवाळा आहे काही खाल्ल्या जाते लय हलकट बोलायची आहे ना माई भाऊजोय मी ना बाय माय सांगते उपासाच्या दिवशी काही काही फरायचं येतात काही करते मायले उत्सव देत नाही आता दिलं आता काय वाया चाललं बा म्हणते तुम्हाला का उपास आहे का म्हणते आता उपास नाही पण हे म्हातार मन लय लहान लेकरासारखं होते ना लेकराला कसं काही दिसले की खा वाटते तसं या म्हातारायला खा वाटते मन झुरते तिचं खासाठी आपलं मन दुखते बिचार आपणच बोलावं मायले काय हलकट असं लहान लेकरू आहेस का तुला काय खा लागते असं म्हणतो पण वाटते बिचारी थांब ना तू तर म्हणच थांबतो 2-3 दिवस नाही मोहिनीबाई जातो ना आता 8 दिवस झाले ट्युशनी पडून राहिली शाळा कॉलेजची जसं मग ती मागं पडते जरा येईल ना मग मी येईल अजून ते काही क्लास लावायचा आहे मला एक्स्ट्रा
तर माझे दोस्त लावून राहिले, तर मग मी लावतो त्याच्या संग. कॉम्प्युटरचं आहे ते. मग नोकरीला गेले तर बरं राहते. आता छोट्या मोठ्या काही सर्टिफिकेट घेऊन ठेवलं की सगळे लेकरं लावून राहिले. माय रूममेट आहेत की नाही, ते लावून राहिले ना. मग मी लावतो त्याच्या बरोबर, मलाही होऊन जाते. बरं बरं लाव ना, हो लाव. लाव, लेकरं काय करतात ते सगळं तूही कर. मग काय तर. हा, अभ्यास कर चांगला हा. लेकराच्या असं नादी नको लागू, जसं वाय फाटलं दोस्त करू नको बाबू हा. आपलं काम भलं, आपला अभ्यास भला, आपण भलं. हा, ना कोणासंग लय मोठी दोस्ती, ना कोणासंग भांडण. हा हो मोहिनीबाई, मला काही दोस्त काही लय मोठे नाहीत काही. तिघच जण आहेत फक्त. आणि मी एक चौघा. 4 जणच आहो ना आम्ही रूमवर. आम्हीच आहो सगळे दोस्त एकमेकाचे. 4 चौकडी. सारा कॉलेजले भारी नाही. बरं, उद्या जाते का मग? मग मी तुला ते खस्ता आहे करून देतो ना मग. हा, ते मटरी तुला आवडली ना ती? कोणती हो बाई? अरे त्या पुऱ्या, ते मटरी, ते पुऱ्यासारखं त्या खाल्लं ना, तुला आवडलं ना मग घरी त्या दिवशी दिलं झालं ना ते. मग आता करून देतो ना तुला संग. हा, तर ती रूमवर देजो, तर दोस्ताईले देजो. हा, मोठा डबा देतो भरून. मग राहते ते महिनाभर राहते, काही खराब नाही होत. खात जाय नाश्त्याले आधी मध्ये भूक लागली की. काले हो बाई, राहू दे. काले फालतू कुटाणा करत राहतं. राहू दे, काही नको देऊ. काचा कुटाणा रे? भात करतो मी, काही लय वेळ लागत नाही त्याले. भात होते. बरं झालं आज सांगितलं तुला. आता करतो ना मग. हा, थंड होतात मग संध्याकाळी, मग डब्यात भरू आपण. मग काय तू उद्या सकाळी जाता का दुपारचा? नाही, सकाळून जातो ना मग. बरं, चालते ना. मग मी करतो मग आता. मी मोठी आई जोडा हा. हा, मोठे आले म्हणा, जास्त नको बसू म्हणा ते करत. होतेच म्हणा ते गवत तेवढं, काही नाही होत म्हणा त्याले. हो. मोठी आई झालं का निंदन? निंदून राहिली का तू? होय रे, मोठी आईले वावरात निंदेची आठवण आली शिन रे, म्हणून निंदून राहिली होती. काय बाई, पाहुणा जाते तर वक्ती गमत नाही बाई व. असा पाहुणा असला की जाऊ नाही द्या वाटत. हा, काही येशील रे पाहुणे भाऊ आता. येतो ना मामीजी, येतो ना. सुट्ट्या असल्या की येतोच मी. काळजी घे रश्मी बाई. हा, काळजी घे. आराम करत जात जाय. येऊनच जा ना तुझी बहीण तुझ्या संग. हा? पाय व माय बाई, भावाला किती काळजी पडली. माय बहीणले सांगते काळजी घे, आराम करत जाय. तुझी बहीण आराम असतो करते बापा, आणि काळजी घ्यायला आम्ही हाव. आ? अरे राजकुमार, मी काळजी घेतो माझी, तू पण काळजी घे. हा, अभ्यास चांगला कर. या सेमिस्टरला चांगले मार्क भेटले पाहिजे. सगळे सेमिस्टर क्लिअर पास झाला की मग मला फोन करजो. मग मी तुला मस्त गिफ्ट देईन काही. काही गिफ्ट नाही पाहिजे. पण मी अभ्यास करतो ना बा. ते आता या सेमेस्टरला जसं झालं ते कमी जास्त. ते जसं कठीणच होतं ते. मी अभ्यास केला त्यातलं काहीच नाही जमलं ते. ते मेळच नाही आला ते. नाही पण आता पुढच्या सेमेस्टरला मी लय अभ्यास करतो. ए राजकुमार, पोरगी चांगली पाहिजे अशी तर अभ्यास कर बाबू. नाही तर चांगली पोरगी भेटणार नाही, सांगून ठेवतो. शिकला सवरला चांगली पोरगी भेटीन. नाही तो काही खरं नाही मग. वा वा बापू, तुमचं उदाहरण आहेच ना पुढे. तुम्ही पहा बरोबर शिकले सवरले तर माझी बहीण भेटली ना तुम्हाला. हा, अबे तर तिथं फसलो मी का शिकून सवरून पाय. तू 150 बहीण भेटली मले. हा, नाही माणसाला पुढे जाऊ देत ना मागं येऊ देत. आ, माय बाई व, हा काय हो 150 पण काय केलं व? जा ना, कुठे पुढे जातात आम्ही कुठे मागं ओढतो तुम्हाला. अरे मजा केली बा. नाही तर राग भरून चालली जाशील तो भावा संगो. नेतो का रे तो बहिणले? राग भरली ते तर. राजकुमार, तो जवायला सांग काळजी नका करू म्हणा, मै बहीण एवढी राग भरतच नाही. तुम्ही किती काही काही म्हणा ना म्हणा, आता नाही म्हणा तुम्हाला सुट्टी. हाव बापू, आता सुट्टी नाही. अरे नशीब देवाची तर मी म्हणतो रोज तुम्ही 2 टाइम नाही 4 टाइम पाया लागत जात जा. आभार मानत जा देवाची. माया बहिणीसारखी बहीण भेटली ना राजू तुम्हाला. अरे शोधून सापडणार नाही, एवढी माझी बहीण चांगली आहे. बापा रे, एवढी चांगली आहे का? अरे मी शोधतोच काय लिहिलं का आता. जाऊ दे, एका नसतं खळमुळलीन झाली माय, आता दुसरी काय शोधतो रे बा मी. जे आहे त्याच्यावरच काम भागवतो आता. मग काय रे बाबू, तो त्याच्या बहीणची बाजू नाही घेणार तर का जवायची बाजू घेईन काय? बरोबर, तो त्याच्या बहीणची बाजू उचलून धरते.
नाही ना बा मामीजी, माझी बहीण आहे ना चांगली म्हणून चांगलं म्हणतो. नाही तसं माझ्या जवळ बॉबी चांगलीच आहे, दोघही चांगले आहेत. हा पाहुणा काही हातात पडत नाही आई. पाहुणा लय कुल्फी आहे, इकडूनही बोलते आणि तिकडूनही बोलते. काहून जाता होता बापा मा पोराले मा पोरग लहान आहे म्हणून तरी बी तुमच्या हातात नाही पडत मा पोरग. बरोबर उत्तर देते तुम्हाला. अरे चालला का रे? हो लावणी बाप्पू, मी म्हणूनच तुमची भेट होत नाही का. चाललो ना मी आज. अरे काऊन रे, थांब ना. काऊन चालला? कॉलेज उघडलं वाटते. हो कॉलेज उघडून तर 8 दिवस झाले बा. मी हिंडूनच राहिलो इकडे. जातो आता. जाऊ दे ना बे. म्हणले का कॉलेजात जातो रिस्ते का का. हा काय का माणूस आहेस तू. तसंच तपास होतात रे. हा हा मा भावाला वळाने ठेवा नाही, कॉलेजात नाही सहज जात. मा भाऊ शिकते सवरते मोठा इंजिनियर होते. तर बघू राजकुमार, गमता करतात बाबू ते. त्याने किती अभ्यास करेल आहे, अशाच डिग्र्या भेटल्या का त्याले विचार बरं. मा भावाला म्हणतात शाळेत नाही जा लागत, कॉलेजात नाही जा लागत. मा भाऊ हुशार आहे. अरे बा वहिनी, तुमचा भाऊच हुशार आहे ना बा, त्याला काय सांगा लागते. हा येळाहून पेढा खाते तो, हुशार आहे तो. बरं पाहुणे बा, तू येसा ना आता बस. हं, येतो ना सुट्ट्या असल्या की येतो ना. तुम्ही आणा बा आमच्या घरी. हा तुम्ही आणा. मस्त मस्त जेवण घेऊन करू. हा मग राहा 2-4 दिवस. बरं बरं, तुला सुट्ट्या असल्या की येऊ गोळ्या मग. हा तो लग्नात येऊ ना, नाही तर याच्या लग्नात जा लागेल ना वहिनी आपल्याला. बोलावशील का नाही बे, का तिकडे उरकून टाकशील. राजकुमार, जवळ बोल म्हणा, तुम्हालाच पाहा लागेल. तुम्हालाच पाहा लागेल ना. नाही बा मामीजी, आजकाल काही खरंच काम नाही. नाही तर आपण म्हणून राजकुमारचं लग्न आहे आणि बस राजकुमार तिकडून येईन. द्या आशीर्वाद. मग काय करता मग, द्या आशीर्वाद.